मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कधीतरी शाली बापाबर जायची, नाहीतर निवांत पाला पुढं खेळत बसायची. काचा कवड्या, छप्पा पाणी, लपालपी, प्रत्येकाच्या पालात एखादी बाई म्हातारा गडी कायम मुक्कामाला असायचा. जालिम जनावर मातीच्या डेऱ्यात फडकी बांधून ठेवलेली असायची. 8-10 टोपल्या कायम रचून ठेवलेल्या. 4-2 घालायच्या पुतळीत. निघालं तर धंद्याला. कटाळा आला की शाली पवा वाजवीत बसायची. आसपासच्या पालातल्या बायका कौतिकानं म्हणायच्या, रान वाजवू नगस, टोपलं फोडून येईल जनावर बाहेर. येऊ दे की, मी पुन्हा धरून ठेवीन त्याला टोपल्यात. तर तेवढाच धंदा हाय. हिथं वाजवती असती बापा माग जाऊन वाजव की ग. तुझ्या आई माग जाऊन वाजवीन, काय म्हणणं हाय तुझं? नाकाचा शेंडा उडवीत शाली असं बोलली की झटक्यात पुढच्या बाईची माली हुयाची. शाण्यानं शालीच्या नादाला लागून हाय असं जो तो म्हणायचा. एखादा पोरगा तिला बघायला आला तर बायका म्हणत, काय एवढं जीवावर उदार झालाय, बया हाय व्हय ती, तोंडावरती शिंदूर थापल आणि तुमच्याच ढुंगणाला हात पुसून मोकळी होईल बया. माणसं फेसात ढकलल्यावाणी गपलायची. आली तशी माघारी फिरायची. माणसं येऊन माघारी गेल्याचं कळलं की शाली उजवी मूठ डाव्या हातावरती आपटत म्हणायची, पुन्हा टवळीला हिथं बहुल्यावरती चढायचं हाय. पाठ लावा पाठ, नाहीतर बाव ठेवा दुसरं. अंदाजानं लागेल असं बोलणारी ही पोरगी साऱ्या वस्तीत दरारा राखून होती. तिच्या बापाकडं बघून माणसं बी गप बसायची. कशाला पुरीच्या तोंडाला लागा, असं शान्या सुरत्या आया बाया म्हणायच्या. एकदा शाली भर दुपारची वस्तीत पोरं पुरी घेऊन जिबळ्या खेळत होती. 6 घरं, 1 जिबली. खेळणाऱ्या तिघी. डाव चांगला रंगला होता. शाली हटत नव्हती. जिबलीला थुका लावून उलट उभा राहून अचूकपणं जिबली घरात टाकायची. पुन्हा उड्या ठोकत घर जितायची. कोंबडीच्या माग एक बया लागली होती. जशी कोंबडी डावाजवळ आली तशी ती बया वराडली, शाले धरग कोंबडी तेवढी. कापा बिपायची हाय का काय म्हणायची. अगं गतकाळे अंड्याला आल्या म्हणून धरती या, तुझी तू धरकी. दुडिवली कोंबडी शालीनं. भ्यानं 4 पालं वलांडून कोंबडी पलीकडं पळाली. तशी चिडलीच बया, हे जोगतीने लय भुंगा उठलाय काय, जवा तवा पोरं घेऊन खेळत असत्या, जरा बापाला मदत करत जा. का तुझ्या का पोटात दुखतया, तुझा बाप नाही कमवून खाया घालत मला, पळ नावकी करू नगस बिनकामाची. कान कापल्यावाणी बाय पळाली. शाली खिदाळली तशा पोरी बी खिदाळल्या. हळूहळू वस्तीतली 10-12 पोरं गोळा झाली. सारी रिकामी. शाळा कसली ती माहितीच नाही. याक म्हणलं, अक्का जादू करून दाखवू का ग तुला. दाखवू की. हे बघा, प्रत्येकाने एक जादू करायची. मी जीभ कापून दावतो ह्या भास्करेसनी. दाखव दाखव. मोठ्या माणसांचं खेळ बघून पोरं बी तयार झालेली. भास्कऱ्यानं जीभ खाली लाल गोळी धरलेली. झोपला खाली. टाकली अंगावरती फाटकी चादर. पठ्ठ्यानं ब्लेडनं कापला की शेंडा. लाल रंगाच्या गुळण्या पोरानं फेकल्या बाहेर. बारक्या पुरी घाबरल्या. तसं पोरग जीभ खिशात घालत म्हणलं, घाबरताय कशाला, मेंढराची जीभ चिकटिवल्या जिभला. सारी लागली तर खिदळायला. गारे गाय 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 असं वरडत आलाच गारीगारवाला. कमरेवरती हात ठेवलेल्या शालीनं त्याला जवळ बोलिवलं. केवढ्याला कांडी. 10 पैशाला. 10 पैशात 2 दे. काय घरात पिकते वय गारीगार, 10 पैसे काढ. शालीनं पोरांच्या कानात काहीतरी सांगितलं. धरला गारीगारवाला. भडव्या कुणाला इचरून वस्तीत आलायस र. पर हे पोरांनो घ्या कांड्या, लागल तेवढं घ्या, बघूया किती पैसे कमी होतूया त्या. शालीनं हेंदाळला त्याला. पोरांनी सायकल पाडली. पार डबडं मोकळं केलं. सवताबी 2 कांड्या घेतल्या.
चोकत म्हणाली, पळायचं बघ, नाहीतर पुंगळ्या काढीन चाकाच्या. हे बघ पोरे, हे बघ, हे चांगलं नव्हं. माझं 20 रुपयाचं नुकसान झालंय तुझ्यामुळं. 5 दमड्या देणार नाही. काय करणार आहेस र त्वा? मी पोलिसात तक्रार करीन. कर कर, पोलिसात कर, नाहीतर मुंबईला जाऊन मंत्र्याला भेट. मी कुलती सारेसनी करंगळीवर. जा जा, बघ तुझ्या हातात बेड्या घालतो का नाही त्या. लय मस्ती दिसते अंगात. थांब जरा, मागणं गारेगारची कांडी चढवती. शालीनं निब्बार शेकला त्याला. सदरा काढून घेत म्हणली, हे पिऱ्या, साप आंध्र त्या टोपलीतला. जानव्यावाने अडकिवती गळ्यात ह्याच्या. बघू किती पळतोय पोलिसाकडं. पाया पडतो माझ्या आय, तेवढा साप मातूर आणू नगस. पर जीवाशी खेळू नगस ग माझ्या. घाल सदरा आणि मुकाट्यानं पळायचं बघ. आणि एक ध्यानात ठेवायचं, रोजच्या रोज एक गारेगारची कांडी मला पोच झाली पाहिजे. हा, ह्यो माझा शब्द हाय. विसरलास तर आजगारच कमरला बांधती तुझ्या. पळ. तुरुंगातनं सुटल्यावाणी गारेगारवाला सायकल ताणत पसार झाला. पोरासनी शाली देवीवाणी वाटायला लागली. आपली लाल भडक तोंड नाचवीत पोरं आपापल्या कामाला पळाली. चव्हाणाच्या वस्तीवरती साप निघाल्याची बातमी कुणीतरी आणली. एक काळी टोपी साऱ्या गारुड्याच्या वस्तीमध्ये फिरत होती. काय र पाहुण्या, आईला वस्तीत एक सुधी गारुडी जाग्यावर नाही का काय झालं? चव्हाणाच्या घरात साप आड्याला इटुळ घालून बसलाय. मग मारायचा धरून. आड्याला कसा मारायचा? जाईल निघून आपोआप. कुठला जातोय ह्या आठवड्यात चौथ्यांदा दिसतोया. तुम्ही कोण? मी वाटकरी हाय त्याचा. वस्तीतली बापय माणसं गेली का मिली तर म्हणायची. हे सरळ बोल. काळी टोपी नरामली तशी शाली म्हणली, बारकी पोरं हायती का घरात? हायती तर. 2 लेकी माहेरला आल्या त्या मालकाच्या. रातभर कुणाला झोप नसती या. 4 पायला जुंधळ घालावं लागत्याली. मजी मारणार कोण? मी मारती नाही तर धरती. जनावर पुन्हा तिकडं फिराकलं नाही मजी झालं. तू धरणार सापाला? का? कुठं गादीवर जलामली वे वाण्या उदब्याच्या. हे काठी घे, घे डमरू. पवा राहू दे माझ्याजवळ. हे पोत. सारं सामान तिने काळ्या टोपीजवळ दिलं. कागदात बांधलेली काच तिने छातीजवळ कोंबली. निघाली वस्तीकडं. माणसाचं नुसतं लेंडार. मालक चितागती झाल्याला. काळ्या टोपीवरती खवायला. एक बी गारुडी जाग्यावर घावला नाही व्हय तुला? नाही, ही पुरगी धरती म्हणतीया. हिला काय कळतंय मातीन मसान. धरत्या तर धरू द्या. डसला मजा आपण जाऊ दाढला. मालकाकडे रागानं बघत शाली घरात गेली. माणसासनी हटिवलं. अस्सल नाग, चांगला 10-11 फुटाचा. तिथनच फणा काढून फुतकारत होता. शालीनं साऱ्या घराचा अंदाज घेतला. लाईट लावली. रगड उजेड पडला. काळ्या टोपीला जवळ बोलिवलं. दाण्याचं काय केलंस? सांगतो की, सांगतो मालकाला. काय करतोय मालक? नेमका कात्रीत घावल्याला. 4 तिथं 5 पायल्या जुंधळ पोत्यात वतलं त्यानं. मोठं लठ जुंधळ. एक जुंधळ मोत्यावाणी. शालीनं पोतं बांधलं. तिथंच पडवीत ठेवलं. गेली घरात. समद घर मोकळं. आया बाया घाबरलेल्या. पोरांच्या जिभा वाळलेल्या. एका म्हातारी जवळ जात म्हणली, घाबरू नका आजी, दुखावल्यालं जनावर हाय. हात जुडती पुरी, पर ह्याला सोडू नका. दुख धरल्यावाणी मागावर हाय. जावा तुम्ही, बाहेर थांबा. मालक, पोरं ठोरं कुणी फिरकून देऊ नकासा इकडं. ह्याची कातणच पार उलगडून काढते. हा, तिनं घुमिवलं कुडबुड. टवकारला नाग. पव्यातनं सूर जसं झरायला लागलं तर जनावर फुतकार टाकायचं बंद झालं. हळूहळू आड्याची मिठी सैल हुया लागली. 15-20 मिनिटांत आड्याचं इटुळ सुटलं. रांगत रांगत भिताडावरती आलं. पायाखाली अंगठ्यात धरलेली काठी पुढं वडत तिनं घुमिवलं कुडबुड. उजव्या हातात कुडबुड आणि डाव्या हातात पवा. जनावर कणगीवर उतारलं. दारातनं माणसं बघत होती. लगेच बातमी बाहेर पोचत होती. टवकारलेल्या नजरा आत घुसायला बघत होत्या. अंगाचा तिडा करून नाग कणगीवरती बसला. शालीनं पवा थांबिवला. उडीद मागिवलं. मंत्रून साऱ्या खुलीत टाकलं. मोठ्यानं म्हणली, अरे जाऊन कुठं जाशील? पार नाकबंदी करून टाकल्या तुझी.
एकाएकी नागाचं फुतकार सुरू झालं. दारात हुत्ती तेवढी माणसं बाहेर पळाली. शाली सरळ कणगीजवळ 4 फुटावर उभा राहिली. वाजवीत खाली बसली. आता दाराकडची बाजू मोकळी झाली होती. नेमका त्याच बाजूनं नागराज उतारला खाली. लागला पळायला तशी हातातल्या वस्तू फेकून तिनं काठी उचलली. नेमकी फणीच्या मागं ठेवली. जनावर पिसाळलं. तिनं झडप घालून धरलं. फणी फुलवणारं तोंड जसं हातात आलं तसा जनावरानं टाकला हाताला तिडा. तिने जीव खाऊन सोडवला. तसलं फडाडतं जनावर दोन्ही हातात घेऊन आली बाहेर. सताड घरातली 100 माणसं बघायला जमल्याली. शालीचा ऊर भरून आला. ती तिथनच वराडली. तेवढा पवान कुडबुडा आणा कुणीतरी. हळूहळू तिने नागाचा पिळा पार सैल केला. सरळ दोरीवाणी उभा धरला. काढली पुडीतली काच. झटक्यात विषाचं 2 दात उडवलंत. लागला रगात गाळायला. तिनं सोडलं जनावर. धरलं पायाखाली दाबून. आता काय करतय? ती बायकासनी म्हणली. आता घाबरू नगासा. पार टोपल्यात ह्याचं लोणचंच घालती. बाया हसल्या. म्हातारीनं 4 भाकरी कालवण तिला बांधून दिलं. काळ्या टोपीनं दाण्याचं गठुळ वस्तीवरती पोचवलं. शेजारच्या गावात बातमी वाऱ्यागत पसरली. शालीच्या कौतुकाला चहू अंगानं ऊत आला. संध्याकाळी कळलंच बापाला. गेला धावत खाटकाच्या दुकानावरती. झडशिरी किलोभर मटाण द्या. खुशीत दिसतोयस र बहिऱ्या तू. मग मण्यार धरलाय माझ्या पुरीनं. चव्हाण मामानं 5 पायल्या दाण्यांची बक्षिशी दिल्या. ही काय आत्ताच गिरणीत दळण ठेवलं. आमच्या 10 पिढ्यात कुणी एवढं धाडस केलेलं नाही. मरणाच्या जबड्यात हात घालणं सोपं आहे व्हय. व्हय व्हय कानावरती आले माझ्या बी. मग फेपडं कशाला टाकतायसा? आकबंद काळजाचा घड टाका. पाहिजे तर रुपया तेवढा जास्त घ्या. हसला खाटीक. पोरीला ताटात घेऊन बहिऱ्या जेवला. तांब्याभर कडान तिला प्यायला लावलं. वंजळभर मटण खाया घातलं. पांढऱ्या धोट दाण्याची भाकरी हातानं करून घातली. लेकीला कुठं ठेव आणि कुठं नको असं त्याला झालं होतं. भेटल त्याला त्याने सांगितलं. पोरीनं माझ्या एका दिवसात 5 पायल्या पांढरं धोट मोती कमावलं. नव्या नागराजासाठी त्याने स्पेशल टोपली बनवली. गेला त्याच गावात 8व्या दिवशी खेळ करायला. आता जनावर बी थोडं माणसाळल्यालं. फुसकारणं कमी झालं नव्हतं, पण ताठा जरा कमी आला होता. पुऱ्या चव्हाण वस्तीचं भ्या पाळालं होतं. साऱ्या गावात त्यानं कुडमुडं वाजवून सांगितलं. चव्हाणाच्या वस्तीवरती ह्यो साप माझ्या लेकरानं धरला. इसे मण्यार बोलते हे मण्यार. एवढा जालिम शर्प या भागात बिलकुल नहीं रहता. लेकिन ये अवलिया हमें मिला. बच्चे लोग तालियां बजाओ. हम अब तुम्हें इसका खेल दिखाएंगे. अरे चव्हाण साहब ने पोथभर दाणा आम्हाला दिलं या फरारी गुंडाला पकडायला. ए बहुत चालबाज है. तुम्ही बापे लोग रुपया 2 रुपया टाका. माता भगिनी दान देतील, शेंगा घालतील. अरे गवली लोक कुणी असला तर ह्याच्यासाठी थोडा दूध आणा. अलीकडे भैऱ्या रोज बाटलीभर दूध घेऊन जायचा. माणसं बी भाविक. भाकरी परास नागाला दूध घालणं त्यासनी परवडायचं. दानच्या दान वर पुण्य. लेकीला तो म्हणायचा. जरा कोऱ्या दुधाचा चाकर दोघासनी. नागाचं दूध आपणच खायचं. छ्या, असलं पाप सांगितलंय कुणी. खुळे आपण धंदेवाले लोक. माकडवाले काय सगळं माकडालाच खाया घालतात या व्हय. त्या बेरडाचं सांगू नगस मला. नुसत्या बिडीवारी पुरगी फुकणारी जात. माकडाचा खेळ करून वर त्यालाच कापून खात्याली. अशा वेळी बहिरी पडतं घ्यायचा. लेकीचं बोलणं त्याला पटायचं. सकाळी उठला की मातीच्या 5-6 गुणग्यात दूध वाटायचा. साऱ्यासने मोहर बसून पाजायचा. येडी बायको तिथंच बसून टाळ्या वाजवायची. शाली तिचं कॅस इचरीत तिला सापाची माहिती सांगायची. मातीत नाही खेळलीस तर अंड्याची पोळी करून दिन म्हणायची. 5-6 वर्षाच्या पोरीवाणी येडी हसायची, लाजायची, मुरडायची. हाताची नख दातानं कुरतडत बसायची. एकदा शालीनं जेवता जेवता विचारलं, अरे बाबा कशामुळे याड लागला आयला? देवाचा खेळ पुरी. एका रातीत हुत्याचं नव्हतं हुतय माणूस. खुळ झालं म्हणून काय झालं? निदान सामने तरी हाय बिचारी. त्याने सफाईनं उत्तर टाळलं. एक साप ऊन खाऊन दादारला तसा टोपलीत कोंबला. शालीनं त्याला मदत केली.
सगळ्या टोपल्यांची चवड झोळीत घातली. बहिरीनं बाकी सामान नीट बैजवार घेतलं. निघाला लाल जरीचं फाटकं जाकीट घालून. मी बी येऊ का बाबा? अगं ठेसनावर जाणार हाय मी बी येती. तू ठेसनामूरच्या वडाखाली खेळ कर. मी गाडी आली की ठेसनात नाक दाखवीत फिरीन. खुळी हायस, हाकालत्याली माणसं. आज नाही ती हाकलायची तर कशाहून? आज सोमवार हाय. शनिवारी माकडाला आणि सोमवारी सापाला मारणारी लय भाबडी बडी माणसं हाय ती. हुशार आहेस बाई. गंमत सांगू का बाबा? हं, सांग. चहाची पावडर आणायला गेली होती काल दुकानात. दुकानदार काय म्हणला माहिती आहे का? काय? नासक्या नारळाचं पोतं 20 रुपयात आणलं होतं. त्याचं 200 रुपये झालं तर एका दिवसात कसलं? एका तासात. मजी कसं काय खपलं तर नासकं नारळ? ते काय टीव्ही का फिबी म्हणतात या की. त्यावरती काल सकाळी रावण मेला. माणसांनी तडाका उठवला नारळ फोडायचा. हसला भैरी. पाल नीट लावलं. गंग्याच्या बायकोला येडीवरती ध्यान ठेवायला सांगितलं. गेली बापलेकरं ठेसनाच्या वाटेनं. वारा पावसाचा वास घेऊन पळत असल्याला. एखादा पाऊस झाला की पेरण्या उरकायच्या नादात ज्योत असल्याला. एखादा दुसरा ढग आभाळात तरंगताना दिसायचा. हळूहळू पसार होत पांढरा होयाचा. वास सुटला की हुत्याचा नव्हता होयाचा. एकदा पेरण्या होऊन दे, मग बघ धंदा. कसं काय? माणूस कामाधामात गुतलं, त्याचं काय नोकरदारावाणी हाय व्हय? ड्युटी संपली की गेलं सिनेमा बघायला. अगं पुरी, रानामाळात पिका पाण्यात जनावरात गुतल्याली ही माणसं. तिथं समाधान असलं तर ह्यांचा हात सैल होणार. नाहीतर काय खरं नव्हं. त्या भोसल्याच्या वाडीत नाही व्हय गंग्याला चुपून त्याचं पैसं पळवलं तर. हसली शाली. बापा पुढं झपाझपा निघाली. लांब मोहरं बघत म्हणली, बाबा पळ लवकर, सिग्नल पडलाय. गाडी आली न्हाय, आत्ता येईल. पाठदिशी टुपली काढ, अस्सल नागाची. कुंचा काढू? त्योच चव्हाण मामलेदार. ही घे. तिने घामाघूम होत ठेसान गाठलं. बापाला तिथं लिंबाखाली बसवलं. आपण टोपली उघाडली. झाकान त्याच टोपलीला खाली अडकिवलं. डोसायच्या आत नागराज फडा काढून तयार. गाडी धडाडत आली. शाली आधीच चिकणी. प्रत्येक डब्या पुढं सलाम ठोकत बोलायची, आज सोमवार, नागनाथाचा दिवस. अरे दर्शन घ्या दर्शन. टाका चौली टाका साब, अधेली टाका, रुपया टाका, सलाम साब. तुम्हारे बच्चे का नागनाथ भला करेगा. टाका 5 रुपये टाका. साऱ्या ठेसनात तिनं ह्यो दंगा उठवून दिला. 5 मिनिटात टोपलं झाकून ती फिरली माघारी. ठेसन मास्तरना अडवली तशी म्हणाली, अबे भाडू, किसी को अडवता है? भगवान भोलेनाथ को माफी मांगो, पहिली माफी मांगो. हा, साला ये हे म्हणून दुनिया आहे. बाप वासून बघत होता. गल्ला 2 कमी 60 रुपये जमला होता. बापानं तिला हात जोडलं तर, मानलं बाई तुला. आता हे सगळं सांभाळ तू. मी जातो पाताळ निसून याल्ला मला. काय बोलताय बाबा? आईला एवढा धंदा कवा म्या केला नव्हता, बघितला बी नव्हता. 5 मिनिटात 60चा गल्ला. पोरी पार माझ्या टकोऱ्याचं चकार करून टाकलंस तू. आता मी बसणार, तू धंदा कर. भर चौकात तू नुसतं नाक दाव, मी नाचून माणसं जमिवतो, गाणं गातो. दोघं बी हसत कुडबुड घुमवीत वरच्या चौकाकडे निघाले.